JNPA बंदरावरती आयात निर्यात करणाऱ्या कंटेनर चालक संघटना आजपासून संपावर जाणार आहेत आणि त्यामुळे JNPA बंदरातील आयात निर्यात ठप्प होणार आहे। कंटेनर यार्डावरती आकारण्यात येणाऱ्या शुल्कवाढीमुळे संप पुकारण्यात आलाय। कंटेनर लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हजारोंचा भुर्दंड कंटेनर मालकांकडून वसूल केला जातो। या विरोधात कंटेनर असोसिएशन एकवटली आहे। अनेक बैठका आणि विविध प्राधिकरणांशी चर्चा करूनही कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने संप पुकारण्यात आलाय। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। JNPA बंदरामधून संपूर्णपणे जगामध्ये आयात निर्यात होत असते आणि यासाठी कंटेनर मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो। मात्र याच कंटेनरला लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी 5,000 पासून 10,000 रुपये घेतले जातात आणि या विरोधामध्ये आता ट्रान्सपोर्टदारांनी बंद केलेला आहे। आपल्याबरोबर पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया। सर, कसा तुमच्यावरती अन्याय होतोय? सर, ये जो पैसे हैं ये हमारे भरने आने ही नहीं चाहिए। ये जो कॉन्ट्रैक्ट है शिपिंग लाइन और एम्प्टी कंटेनर का है। हमारा रोल होता है सिर्फ ट्रांसपोर्टेशन करना। उसके बावजूद हमें ये पैसे जबरदस्ती भराए जा रहे हैं और हमने कई बार इसके बारे में उनसे रिक्वेस्ट की, बात करने की कोशिश की, लेकिन इसका कोई नतीजा नहीं निकल रहा है। अब पोजीशन ऐसी आ गई कि काम करने में हमें नुकसान ही हो रहा है, तो हमने इसीलिए वॉलंटरी बंद करने की कोशिश की है। हमने ऐसे किसी के ऊपर जबरदस्ती नहीं की है। पैसा ही नहीं बचा तो क्या करेंगे, तो वॉलंटरी हमने बंद की। देशाचे पंतप्रधान फ्यूल वाचव म्हणून सगळ्याला सांगतात आणि इथं तर 8-8, 10-10 तास जर गाड्या चालू राहिल्या तर त्याच्यामुळे फ्यूल खर्च वाढतो। त्यामुळे जी लॉजिस्टिकचे खर्च आहे हा JNPT प्रशासन आणि शिपिंग कंपनीच्या चुकीमुळे हा सगळ्यांचा लॉजिस्टिक खर्च वाढतोय। मनुष्याला तकलीफ आहे, ड्रायव्हर किंवा लोकांना तकलीफ आहे। ह्या सगळ्या तकलीफचं फक्त शिपिंग कंपनी आणि MTR या दोघांचं साठलोट आहे। जर प्रशासनाबरोबर आज मीटिंगमध्ये तोडगा नाही निघाला तर आपला संप कंटिन्यू राहील? हा, आम्ही कंटिन्यू करू, कारण इलाजच नाही ना, आता काहीच करू शकत नाही आम्ही, कारण आमचे सभासद आता नाही ऐकत। कारण एवढे पैसे खिशातले भरून, म्हणजे त्याच्यात आमचा कसलाही संबंध नसताना पण आम्ही पैसे का भरायचे? हे लॉजिक सरळ आहे ना। तर उद्या तुम्ही आमच्या बरोबर आले आणि तुम्हाला सांगितलं 4 गाड्या तुम्ही घ्या आणि त्याच्याबरोबर हे पैसे भरायला आले तर तुम्ही स्वतः काय कराल? कंटेनर लोडिंग अनलोडिंग बंद पडलेलं आहे। जर आज प्रशासनाने तोडगा नाही काढला तर मात्र हे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार या संघटनेने घेतलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड।